तर नमस्कार, आज आपल्या कामचा दुसरा दिवस आणि आपण एका सरला भेटूया. तर सर, सर्वप्रथम तुमचं नाव काय? माझं नाव संतोष बावन भोसले. सर, तुम्ही कुठं राहता? आळंदीमध्ये. आळंदीमध्ये राहतात. सर, तुमचा आज कितवा दिवस आहे आपल्या कॅम्पचा? आज माझा दुसरा दिवस आहे. म्हणजे काल तुम्ही एक थेरपी घेतलेली आहे. काल ही घेतलेली. सर, त्रास काय होता तुम्हाला? माझा सोर्जलचा प्रॉब्लेम आहे आणि काल आल्यानंतर पहिल्या दिवशी मी जे सोर्जलचं तुमच्याकडे केलं तर मला काल चांगल्या प्रकारे फरक पडलेला आहे. एकाच दिवसात सर? हो, एका दिवसात चांगला फरक पडलेला आहे. सर, तुम्ही जेव्हा आपली थेरपी घेत होती तर तुम्हाला कसा अनुभव आला? तुम्ही थोडक्यात सांगू शकता का? हो, सांगतो. इथं आल्यानंतर मला अतिशय चांगलं वाटलं तुमचा कॅम्प वगैरे पाहून. आणि तुमचे जे स्टाफ आहे आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने लोकांना ट्रीटमेंट देतो ते पाहून मला अतिशय आनंद झाला. आणि नंतर मी पण बाहेर सांगितल्यानंतर माझ्यानंतरही इथे एक दोघं जण आले. त्यांनी पण मला हे सांगितलं की इथं पंढरीनाथ इंगळे सर आहेत, त्यांच्या माध्यमातून आज कॅम्प इथं चालू आहे. तो पाहून अजून आळंदीतील बरीचशी लोकं या ठिकाणी आलेली आहेत. त्यांचा पण रिपोर्ट तुमच्याबद्दल चांगला आहे. त्यांना पण बऱ्याच जणांना इथं फरक पडलेला आहे. मी याच्या अगोदर पण बाहेर थेरपी घेतली होती, पण बाहेरच्यापेक्षा इथं मला बऱ्यापैकी बरं वाटलेलं आहे. सर, तुम्ही ॲलोपॅथीची ट्रीटमेंट घेतली होती का आयुर्वेदाची? हो, घेतली होती याच्या अगोदर. ॲलोपॅथीनं तुम्हाला काही फरक जाणवला? हो, जाणवलं आहे. आणि आता आपलं आयुर्वेद ट्रीटमेंट घेतली तर त्या आयुर्वेदामध्ये तुम्हाला कसं वाटलं? आयुर्वेदिकमध्ये चांगला रिपोर्ट, तुमचा रिपोर्ट तर चांगला आहे आयुर्वेदिकचा. आणि इथं ज्यावेळेस आलो त्यावेळेस मला आतला तुमचा स्टाफ वगैरे पाहून एकदम व्यवस्थित वाटला आणि त्याच्यानंतर चांगला फरक वाटला. आणि ज्यावेळेस पेशंट आजारी असतो त्यावेळेस तो आजाराने आधीवरच हे झालेला असतो, व्यस्त झालेला असतो. पण तुमच्या लोकांच्या स्टाफनी त्यांना चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट दिल्यानंतर तो ऑटोमॅटिकच त्याच्यातनं बाहेर निघतो. खूप